नमस्कार. 1962च्या भारत-चीन युद्धात मोजकीच अशी ठिकाणे होती की जिथे भारतीय सैन्याने अविस्मरणीय पराक्रम गाजवीत चीनी सैन्याला धडकी भरवली. त्यातील एक ठिकाण होते लद्दाखमधील चुशूल. चुशूलमध्ये मेजर शैतान सिंग भाटी आणि त्यांच्या चार्ली कंपनीच्या शूरवीरांनी देशासाठी प्राणांचे बलिदान देत आपला भूभाग चीन्यांच्या ताब्यात जाण्यापासून वाचवला. मेजर शैतान सिंग यांचा जन्म लष्करी परंपरा असलेल्या राजपूत घराण्यात राजस्थानच्या जोधपूरमधील बन्सार या गावी 1 डिसेंबर 1924 रोजी झाला. त्यांचे वडील हेमसिंग हे ब्रिटिश काळात सैन्यात लेफ्टनंट कर्नल होते. पहिल्या विश्वयुद्धात फ्रान्समध्ये भारतीय सेनेच्या सेवेत हेमसिंगांनी भाग घेतला होता. ब्रिटिश सरकारने त्यांना ऑर्डर ऑफ द ब्रिटिश एम्पायरने सन्मानित केले होते. त्यामुळे लहानपणापासूनच शैतान सिंगांची सैन्यात जाण्याची तीव्र इच्छा होती. जोधपूर येथे पदवीपर्यंतचे शिक्षण घेऊन त्यांनी सैन्य दलातील भरतीसाठी मुलाखत दिली. 1 ऑगस्ट 1949 रोजी तत्कालीन जोधपूर राज्य दलात अधिकारी पदावर त्यांची नियुक्ती झाली. जोधपूर संस्थान भारतात विलीन झाले आणि भारतीय सैन्य दलातील कुमाऊ रेजिमेंटमध्ये शैतान सिंगांचे स्थानांतरण झाले. नावाने शैतान असले तरी सौम्य आणि मनमिळावू स्वभावाचे अधिकारी म्हणून त्यांनी लवकरच नावलौकिक मिळवला. त्यांच्या शूरतेचा परिचय 1956मध्ये झालेल्या नागा हिल्स ऑपरेशन आणि नंतर 1961च्या गोवा मुक्ती संग्राम अथवा ऑपरेशन विजयमधील त्यांच्या सहभागाच्या निमित्ताने झाला. 11 जून 1962 रोजी त्यांना मेजर पदावर पदोन्नती दिली गेली. चीनला लागून असलेल्या हिमालयातील सीमारेषांमधला भारत-चीन वाद हा जुनाच आहे. चीनचे सैन्य वारंवार भारतीय हद्दीत प्रवेश करायचे. विवादित क्षेत्रात चीनी सैन्याची घुसपेट रोखण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांचा सैन्याने दिलेला प्रस्ताव तत्कालीन राज्यकर्त्यांनी अस्वीकार केला होता आणि चीन आपला मित्र आहे, तो हल्ला करणार नाही अशी भूमिका मांडली होती. प्रशासकीय यंत्रणेच्या आणि तत्कालीन संरक्षण मंत्र्याच्या सल्ल्याने फॉरवर्ड पॉलिसी नावाची योजना मंजूर केली गेली. त्यानुसार भारत-चीन सीमेवर विविध क्षेत्रांमध्ये कितीतरी लहान लहान पोस्ट निर्माण करण्यास सांगितले गेले. युद्धाचा विचार करता चीनजवळ भौगोलिकदृष्ट्या मुळातच भारतापेक्षा चांगला भूभाग होता, ज्यामुळे भारताच्या तुलनेने चीनला युद्ध करणे सहज आणि सोपे होते. चीनी हल्ल्याच्या वेळी अशा लहान लहान पोस्ट तयार करणे चुकीचे होते. चीनवरचा भाबडा विश्वास पुढे महागात पडला. जून 1962मध्ये अंबाल्याहून जम्मू काश्मीरच्या बारामुला भागात कुमाऊ रेजिमेंटच्या 13व्या बटालियनला पाठविण्यात आले. बर्फाच्छादित थंड प्रदेशाचा अनुभव नसलेल्या बहुतांश हरियाणाच्या तर काही उत्तर प्रदेश आणि राजस्थानच्या या जवानांना अतिउंच पहाडी प्रदेशात अनेक अडचणींना तोंड द्यावे लागले. तिथल्या थंडीत आणि उंचीवर राहण्याची सवय करण्याची संधी अगदी काही दिवस त्यांना मिळाली. 2 ऑक्टोबर 1962 रोजी बटालियनला 114 इन्फंट्री ब्रिगेडच्या कक्षावर लेहला पाठविण्यात आले. तिथे त्यानंतर फक्त 2 पायदळ बटालियन होत्या आणि मार्च 1963मध्ये ते सीमेवरील चुशूल येथे जाणार होते. पण चीन्यांच्या संशयास्पद हालचालींनी 3 इन्फंट्री बटालियनला मेजर जनरल बूथ सिंग यांच्या नेतृत्वात चुशूल व्हॅलीत आधीच पाठवण्यात आले. पूर्वेकडील अतिउंच आणि बर्फाच्छादित व लष्करीदृष्ट्या दुर्लक्षित प्रदेशात चीनने 1962च्या ऑक्टोबर महिन्यात अचानक हल्ला करून भारताला धक्का दिला. 13 ऑक्टोबरला 13 कुमाऊच्या बी आणि सी कंपनीला घाईघाईने चुशूलला पाठविण्यात आले आणि चुशूलच्या दक्षिणपूर्व भागात 30 किलोमीटरवरील मुगेर हिल व रेझांगलाच्या भागात तैनातीचे आदेश मिळाले. 24 ऑक्टोबरला बटालियन चुशूल भागात पोचली. डी कंपनीने स्पंगूर गॅपला पोझिशन घेतली. उंचावर बटालियनचे हेडक्वार्टर तयार करण्यात आले आणि तिथे ए कंपनी रिझर्व्ह ठेवण्यात आली. 26 ऑक्टोबरला ब्रिगेडियर TN रैना यांच्या कमांडमधील 114 इन्फंट्री ब्रिगेड चुशूल भागात पोचली. 18 गोरखा रायफल्स, नंतर जी मॅकॅनाइज्ड इन्फंट्री रेजिमेंट म्हणून ओळखली गेली, तिने गुरुंग हिल, गन हिल आणि स्पंगूर गॅप बटालियन हेडक्वार्टर व एअरफील्डवर तैनात कंपनीसोबत कव्हर केली. कुमाऊ रेजिमेंटच्या 13व्या बटालियनला लद्दाखच्या चुशूल खोऱ्यात तैनात केल्यावर चुशूलची धावपट्टी आणि त्या संपूर्ण परिसराचे रक्षण करण्याची जबाबदारी या बटालियनवर येऊन पडली. या ब्रिगेडचे कमांडर हे तेच ब्रिगेडियर TN रैना होते, जे पुढे लष्कर प्रमुख झाले. चीनला भारताच्या हद्दीत प्रवेश करून चुशूलवर कब्जा करण्यासाठी 3 मार्ग होते. पहिला खुरनाक किल्ला, डुंगरा, फोर्ट, युला, थुकुंग, लुकुंग, दरबक, लेह
हा संपूर्ण पहाडी मार्ग असल्याने केवळ प्राणी ओढणाऱ्या वाहनांनीच तेथे पोचता येणे शक्य होते. दुसरा रुडोक शिंगहँग चुशुल मार्ग आणि तिसरा रुडोक रेझांगला चुशुल. तिसरा मार्ग कमी अंतराचा आणि चीन्यांना प्रवेश करण्यासाठी सोपा होता. येथेच सैन्याला अधिक जागरूक राहणे आवश्यक होते. बी आणि डी कंपनीने 3 इंच मोर्टारसह मुगेर हिल भागात मेजर आर व्ही जठार यांच्या कमांडमध्ये पोझिशन घेतली. सी कंपनीने 3 इंच मोर्टारसह मेजर शैतान सिंगांच्या कमांडमध्ये रेझांगला भागात, तर ए कंपनीने 4 RCL म्हणजेच रेकॉइललेस गन्ससह रिझर्व्ह ब्रिगेड म्हणून मेजर GN सिन्हा यांच्या कमांडमध्ये बटालियन हेडक्वार्टरला उंचावर पोझिशन घेतली. या क्षेत्राचे कमांडिंग ऑफिसर लेफ्टनंट कर्नल HS धिंग्रा होते. 3 किलोमीटर लांब आणि 2 किलोमीटर रुंद रेझांगला पास हा चुशुल व्हॅलीचा दक्षिण पूर्व अप्रोच आहे. 5000 मीटर म्हणजेच 16,000 फूट उंचीमुळे तिथे प्रचंड थंडी आणि ऑक्सिजनची कमतरता असते. थोडेही चालले की दम लागतो. मानसिक आणि शारीरिक दृष्टीने अत्यंत त्रासदायक असा हा भाग आहे. तिथे या सैनिकांना सुरुवातीचे काही दिवस थंडीचे कोणतेही कपडे मिळाले नाहीत. -10 ते -15 डिग्री सेल्सिअसच्या भीषण थंडीत रात्री काढाव्या लागल्या. रस्ते नसल्याने खेचर आणि याकच्या पाठीवर कोणतेही सामान आणावे लागायचे. पाणी गरम करण्यासाठी काही तास लागायचे. फळे आणि खाद्यपदार्थ क्रिकेटच्या लेदर बॉलप्रमाणे कडक झालेले असायचे. थंडीचा दुष्परिणाम फायर शेलवर व अन्य युद्ध सामग्रीवरही झाला होता. तिथे हत्यारांना आणि दारुगोळ्याला उष्णतेची गरज होती. भारतीय सैन्याजवळ आर्टिलरी सपोर्ट नव्हता. दुसऱ्या महायुद्धात वापरलेल्या कुचकामी झालेल्या व निष्प्रभ ठरलेल्या ली एनफिल्ड बनावटीच्या 303च्या एक गोळी अपलोड कराव्या लागणाऱ्या बंदुका होत्या. त्यातून एकावेळी एकच गोळी निघायची. संपर्कासाठी जुने 6-2 रेडिओ सेट्स होते, ज्यांच्या बॅटरी बर्फामुळे सतत नाकाम होत होत्या. त्याउलट चीनी सैन्याजवळ आर्टिलरी बॅकअप होते. 7.62 SLR म्हणजेच सेल्फ लोडिंग रायफल्स होत्या. त्यांच्या सैनिकांची संख्या भरपूर होती. त्यांच्याकडे आधुनिक उपकरणे होती. रेशन भरपूर होते. ट्रान्सपोर्टेशनच्या सोयी होत्या. वाहनांची संख्या अधिक होती. सीमेवर तैनात केलेले चीनी सैनिक सिंक्यांग पर्वतावर वास्तव्य करणारे होते. थंड हवामानात राहण्याची सवय त्यांना होती. स्पंगूर गॅपजवळील त्यांच्या पोस्टपर्यंत त्यांनी रस्ताही तयार केला होता. भौगोलिक कारणांनी आणि विस्तारलेल्या सीमेमुळे शत्रूला रोखण्यासाठी चार्ली कंपनीच्या सैनिकांना मागून आर्टिलरी सपोर्ट मिळणे शक्य नव्हते. अशाही परिस्थितीत 24 ऑक्टोबरला आदेश मिळाला की चीन्यांनी आक्रमण केल्यास शेवटच्या गोळीपर्यंत आणि शेवटच्या सैनिकापर्यंत लढाई करायची आहे. शत्रूला येण्यासाठी या ठिकाणी वेगवेगळ्या दिशांनी मार्ग असल्याने 3 अतिरिक्त लाईट मशीन गन्स आणि मोर्टारसाठी 1000 बॉम्ब चार्ली कंपनीला देण्यात आले. चुशुल गावापासून दक्षिणेकडे असलेल्या 19 मैलांवरील रेझांगलाच्या दक्षिण-पूर्व खोऱ्याच्या रक्षणासाठी चार्ली कंपनीने 6 नोव्हेंबरला 18 गोरखा रायफल्सची जागा घेतली. रेझांगला हा भारताच्या लद्दाख प्रदेशातील चुशुल खोऱ्यात दक्षिण-पूर्व दिशेने जाणारा एक पहाडी पास आहे. व्हॅली वेस्ट नावाच्या उत्तर-पश्चिम भागाकडून चीन्यांच्या आक्रमणाची शक्यता होती. मेजर शैतान सिंगांनी अत्यंत कौशल्यपूर्व नियोजन करीत त्यांची कंपनी पुढच्या भागात उतारावर तैनात केली. सैनिकांची 3 पलटणींमध्ये विभागणी करून त्यांना 3 पोस्टवर तैनात केले. क्रमांक 7ची पलटण पासच्या 3 किलोमीटर उत्तरेकडे जमादार सुरजारामच्या कमांडमध्ये समोर उतारावर होती. क्रमांक 8ची पलटण प्रत्यक्ष पासच्या भागात जमादार हरिरामच्या कमांडमध्ये होती. क्रमांक 9ची पलटण जमादार रामचंदरच्या कमांडमध्ये मध्यभागी कंपनी हेडक्वार्टरपासून जवळ होती आणि ती क्रमांक 7च्या पलटणीपासून 1 किलोमीटर दक्षिणेकडे होती. मोर्टार सेक्शन कंपनी हेडक्वार्टरपासून पश्चिमेकडे 150 यार्ड अंतरावर नायक रामकुमार यादव यांच्या अंडरमध्ये होता. कंपनी हेडक्वार्टर क्रमांक 9च्या पलटणीच्या मागे प्रत्यक्ष लढाईच्या सर्वात समोरच्या ठिकाणापासून सुमारे 4 किलोमीटर अंतरावर होते. 3ही पलटणी अशा तैनात होत्या की त्यांचे एकमेकांशी कोऑर्डिनेशन राहील आणि एकमेकांच्या मदतीसाठी ते धावून येऊ शकतील. प्रतिकूल परिस्थितीतही चार्ली म्हणजेच सी कंपनीचे हे जवान अडचणींची पर्वा न करता चीनी सैनिकांना तोंड देण्यासाठी रेझांगला या ठिकाणी मेजर शैतान सिंग यांच्या नेतृत्वाखाली सज्ज झाले. नेतृत्व जर उत्तम मिळाले तर परिणामही चांगलेच मिळतात.
मेजर शैतान सिंगांमध्ये माणुसकी ओतप्रोत भरली होती. आपल्या जवानांमध्ये ते सतत राहायचे. फावल्या वेळात ऑल इंडिया रेडिओवरच्या बातम्या ऐकायचे. सर्व भागातून चीनच्या विजयाच्या आणि भारताच्या माघारीच्या बातम्या येत होत्या. तेव्हा ते पेटून उठत होते. लढाईच्या 4 दिवस आधी सैन्यबळ आणि साधनसामग्रीच्या कमतरतेमुळे चार्ली कंपनीलाही माघारी फिरण्याचा संदेश प्राप्त झाला होता. परंतु मेजर शैतान सिंगांनी हेडक्वार्टरला उत्तर दिले की माघार घ्यायची की नाही हे मी माझ्या जवानांशी चर्चा करून ठरवेन. बटालियन हेडक्वार्टरशी 17 नोव्हेंबरला सायंकाळी शेवटचा संपर्क झाला होता. चीन्यांच्या मोठ्या प्रमाणावरील हालचालींना टिपत मेजर शैतान सिंग भाटी यांनी आणखी कुमक आणि युद्धसामग्री पाठविण्याची विनंती केली होती. मात्र ती पुरविण्यात हेडक्वार्टरने असमर्थता दर्शवली आणि अशा परिस्थितीत भारतीय सैनिकांचा जीव वाचवणे अधिक महत्त्वाचे असून माघारी येण्याची सूचना केली. कंपनी कमांडर मेजर शैतान सिंगांना माघार घेणे मंजूर नव्हते. चुशूलचा हा भाग चीन्यांच्या ताब्यात त्यांना जाऊ द्यायचा नव्हता. जमादार रामचंद्र जे 9व्या पलटणीचे कमांडर आणि या कंपनीचे उपकमांडर होते, त्यांनीही मेजर साहेबांना सांगितले की साहबजी, विड्रॉ करने की कभी मत सोचियो, कोई भी अहिर कहा नहीं मानेगा. तेरा कुमावला वीर अहिर या नावानेही संबोधले जाते. 17 नोव्हेंबर नंतर कंपनीचा बटालियन हेडक्वार्टरशी संपर्क झाला नाही. 17 नोव्हेंबरच्या रात्री 10 वाजता 2 तासांसाठी त्या भागात भयानक हिमवादळ आले. व्हिजिबिलिटी 600 मीटरपर्यंत घसरली. सोसाट्याचा वारा सुरू होता. रविवार दिनांक 18 नोव्हेंबर 1962च्या पहाटे 3:30 वाजता नाईट पेट्रोलिंग करत असताना क्रमांक 8च्या पलटणीच्या लक्षात आले की चीनी सैन्य चिंचोळ्या भागातून पुढे सरकत असून पासपासून 700 ते 800 मीटर अंतरावर आहे. LP कमांडर लान्स नायक ब्रिजलाल यांनी धावत जाऊन पलटण मुख्यालयाला ही बातमी दिली. सेक्शन कमांडर हुकुमचंद लगेच एक LMG घेऊन ब्रिजलालसोबत समोर गेले. त्यांनी लगेच रेड सिग्नल आकाशात फायर केले आणि LMGतून लॉंग फायरही केले. संपूर्ण चार्ली कंपनीला सिग्नल मिळताच प्रत्येक पलटणीने पोझिशन घेतली. एक मोठा बॉम्ब पडल्याचा आवाज झाला. नायक गुलाबसिंग यांच्या सेक्शनवर फायरिंग झाले होते. त्यांनी अलर्ट दिल्यावर मेजर शैतान सिंगांना रेडिओ ऑपरेटर रामचंद्र यादव यांनी सांगितले की क्रमांक 8च्या पलटणीवर हल्ला झालेला आहे आणि हुकुमचंदांनी त्यांच्या LMGतून 4 चीनी सैनिक मारले आहेत. मेजर शैतान सिंग यांनी रेडिओ सेटवरून आपल्या विविध पोस्टशी संपर्क साधला. त्यानंतर 4च मिनिटात जमादार हरिरामने मेजर साहेबांना सांगितले की 8 ते 10 चीनी सैनिक त्यांच्या दिशेने कूच करीत आहेत. त्यानंतर संदेश आला की जसे ते रेंजमध्ये आले त्याबरोबर या पलटणीने मोठा बर्स्ट फायर केला आणि त्यात 4 ते 5 चीनी सैनिक मारले गेले व उरलेले मागे पळून गेले. क्रमांक 7 आणि 9 पलटणींच्या ही बाब लक्षात येताच त्यांनी एकाच वेळी फायर केले आणि आणखी काही चीनी सैनिक मारले गेले. मेजर शैतान सिंगांनी सर्व पोस्टवर RTवरून सांगितले की ज्या क्षणांची आपण वाट पाहत होतो तो येऊन ठेपला आहे. सर्वांनी तयार राहावे आणि हिमतीने लढावे. कोणीही पाठ दाखवू नये. क्रमांक 7 पलटणीच्याही लक्षात आले की त्यांच्याही दिशेने चीनी सैनिक येत आहेत. 10 मिनिटांनंतर क्रमांक 7च्या पलटणीवर हल्ला झाला. जमादार सुरजाराम यांनी रेडिओ संपर्क साधून मेजर शैतान सिंगांना सांगितले की सुमारे 400 चीनी सैनिक 14,000 फुटांवरून 16,000 फुटांवर चढत येत आहेत. त्यांनीही कंपनीला आकाशात सिग्नल दिले. त्यानंतर लगेच 8व्या पलटणीने रिपोर्टिंग केले की सुमारे 800 चीनी सैनिक त्यांच्या दिशेने येत आहेत. मेजर शैतान सिंगांनी लगेच रेडिओ संपर्क साधून आपल्या पलटणींच्या कमांडरशी चर्चा केली. सर्व सैनिक तयार असल्याची खात्री केली. 7 आणि 9 क्रमांकाच्या पलटणींमधील गॅपवर पेट्रोलिंग करण्यासाठी क्रमांक 9 पलटणीतील काही सैनिकांना जबाबदारी दिली. चीनी सैन्य जवळ येत असल्याची खात्री झाली. मेजर शैतान सिंगांनी ऑर्डर दिली की चीनी सैनिक रेंजमध्ये येताच त्यांच्यावर फायरिंग सुरू करा. चीनी सैनिक 300 गज रेंजमध्ये येताच भारतीय सैनिकांनी फायर केले. 10 मिनिटे फायरिंग सुरू होती. त्या दरम्यान मेजर शैतान सिंग या पोस्टवरून त्या पोस्टवर सतत फिरत भारतीय सैनिकांची हिंमत वाढवित होते. पोस्टवरील सैनिक त्यांना सतत सांगत होते की त्यांनी सुरक्षित अशा एकाच ठिकाणी थांबून आदेश द्यावेत. चीनी सैन्याचा एखादा शेल येऊन केव्हा पडेल याचा नेम नाही, पण मेजर साहेब हरणाच्या चपळतेने आपल्या सैनिकांच्या या ट्रेंचवरून त्या ट्रेंचवर, या पलटणीपासून त्या पलटणीकडे फिरतच होते. लवकरच जमादार सुरजारामचा रेडिओ संदेश आला की त्यांनी चीनी सैनिकांना पळवून लावले आणि आपले जवान सुरक्षित आहेत.
कोणीही जखमी झाले नाही. आपले सैनिक वरच्या भागात होते आणि चीनी सेना खालून वर येत होती. हिमपातानंतरच्या कडाक्याच्या थंडीत कठीण परिस्थितीत असलेल्या भारतीय सैन्यावर अंधारातच हल्ला चढवायचा आणि भारतीय सैनिकांना संपवण्याचा चीनचा मनसुबा जागरूक असलेल्या भारतीय सैन्याने हाणून पाडला. त्यानंतर फलटण क्रमांक 8वरून हरिरामचा संदेश आला की शत्रू त्यांच्या जवळ आलेला आहे आणि टप्प्यात येताच ते त्यांच्यावर अटॅक करतील. हरिराम आणि साथीदारांनी तसा अटॅक करताच अनेक चीनी सैनिक मारले गेले. चीनी सैनिक वर येण्याचा प्रयत्न करायचे आणि भारतीय सैनिक त्यांना टिपायचे. त्यावेळी चीन्यांचा प्रयत्न होता की फलटण क्रमांक 9ला एकटे पाडायचे, परंतु मेजर शैतान सिंगांनी अशी व्यूहरचना केली होती की त्यांना ते जमू शकले नाही. इतक्यात चीनी सैन्याकडून एक बॉम्ब भारतीय सैन्याच्या एका बंकरवर येऊन पडला. मेजर शैतान सिंगांनी फायरिंग थांबवून 3 इंची मोर्टार चालविण्याचे आदेश कोडवर्डमध्ये दिले. टार्गेट तोता. मोर्टार हल्ले सुरू होताच बॉम्बबारीमुळे चीनी घाबरले आणि मागे फिरले. त्यांचा तो हल्लाही असफल झाला. वरच्या भागातून चीनी सैनिकांचे पडलेले मृतदेह स्पष्ट दिसू लागले. चीन्यांचे सुरुवातीचे हल्ले असफल झाल्यावर त्यांनी त्यांची योजना बदलली आणि पहाटे 4:30 वाजता भारताच्या सर्व चौक्यांवर त्यांनी एकाच वेळी बॉम्ब वर्षाव सुरू केला. भारताजवळ मोजक्या लाईट मशीन गन्स आणि 303 बंदुका होत्या. गोळ्याही मोजक्या. प्रत्येक गोळी लोड करायला वेळ लागत होता. प्रचंड थंडीने जवानांची बोटे गारठून गेली होती. भारतीय सैनिक शांतपणे टार्गेट टप्प्यात येण्याची वाट बघत होते. पहाटे 5च्या दरम्यान संधी प्रकाशात चीनी सैनिकांची तुकडी स्पष्ट दिसू लागताच भारतीय सैनिकांनी फायर करून कितीतरी चीनी सैनिक टिपले. अनेक जखमी झाले. तरी ते मोठ्या संख्येने असल्याने मागून चीनी सैनिक पुढे येतच होते. एका चीनी तुकडीचा भारतीय सैनिकांनी निपटारा केल्यावर त्यांची दुसरी तुकडी पुढे येत होती. थोड्याच वेळात सर्व दिशांनी चीनी सैनिक दिसू लागले. त्यांनी असे 4 हल्ले केले. 5वा हल्ला झाला तेव्हा भारतीय सैनिकांजवळच्या गोळ्या संपत आल्या होत्या. सुरुवातीचा प्रत्येक हल्ला भारताने परतवून लावला. चीनने हल्ला करताच भारताने प्रत्येक वेळी आपल्या जवळच्या लाईट मशीन गन्स, रायफल्स, मोर्टार आणि ग्रेनेडद्वारे प्रत्युत्तर दिले. भारतापेक्षा चीनचे कितीतरी अधिक सैनिक मारले गेले हे स्पष्ट वरच्या भागातून दिसत होते. परत गेलेल्या चीनी सैनिकांनी त्यांची रणनीती बदलली आणि 75 mmच्या RCL गन्सने त्यांनी अंधाधुंद फायरिंग सुरू केली. 132 mm रॉकेटचा वापर करीत कंपनी कमांड पोस्टवर हल्ला सुरू केला. मेजर शैतान सिंगांनी सैनिकांना विचारले की आपल्याला माघारी वळावे असे वाटत असेल तर आपण वळू शकतो. तेव्हा सैनिकांनी आणि JCOंनी सांगितले की आम्ही कोणीही रेझांगला सोडणार नाही. भगवान श्रीकृष्णाची कृपा आमच्यावर आहे. पहाटे 5:40 चीनने मोर्टार हल्ला केला आणि सोबतच 350 चीनी सैनिकांनी भारताच्या दिशेने येण्यास सुरुवात केली. भारतीय सैनिकांनीही मोर्टार आणि LMG एकाच वेळी चालवत तो हल्लाही परतवून लावला आणि चीनी सैनिकांच्या लक्षात आले की रेझांग लाची लढाई सोपी नाही. चीनी सैनिकांना परत मागे फिरावे लागले. त्यानंतर काही वेळाने 400 चीनी सैनिकांनी भौगोलिक स्थितीचा फायदा घेत मागच्या दिशेने प्रवेश करीत भारतीय सैन्यावर हल्ला चढवला. फलटण क्रमांक 8वर मशीनगन आणि मोर्टारद्वारे झालेला हा हल्ला अनपेक्षित होता. त्याचवेळी फलटण क्रमांक 7वर 120 सैनिकांनी असाच मागच्या भागाने हल्ला चढवला. 3 इंच म्हणजेच 76 मिलीमीटर मोर्टारने भारतीय सैनिकांनी प्रतिहल्ला केला आणि अनेक चीनी सैनिकांचा खात्मा केला. अशाही परिस्थितीत मेजर शैतान सिंग आपल्या उर्वरित जवानांना हिंमत देत होते. धूर कमी झाला तेव्हा दिसले की मोठ्या प्रमाणावर चीनकडून याक आणि घोडे येत आहेत आणि त्यांच्या पाठीवर हत्यारं लादलेले आहेत. पलटण क्रमांक 8ने माहिती दिली की 14-15 याकसह 700 चीनी सैनिकांनी पोझिशन घेतली आहे आणि चीनी सैनिक मागच्या बाजूने येत आहेत. काही क्षण चार्ली कंपनीला तर वाटले होते की अल्फा कंपनी त्यांच्या मदतीसाठी येत आहे, पण दुर्बिणीतून बघितले तर ते चीनी सैनिक होते. चीन्यांनी हल्ला सुरू केला. एक भारतीय सैनिक टिपला जाऊ लागला. 3रा आणि 4था हल्ला पलटण क्रमांक 8ने परतवला. मेजर शैतान सिंगांनी 9व्या पलटणीला कंपनी हेडक्वार्टरवरून बोलवून घेतले. त्यामागे असा उद्देश होता की शत्रू पलटण क्रमांक 8वर हल्ला करील आणि पलटण क्रमांक 9 त्यांच्या मागून येऊन त्यांना दोन्ही पलटणींच्या मध्ये अडकवून संपेल. त्यानंतर चीन्यांनी पूर्ण शक्तीनिशी हल्ला केला. 15 मिनिटांतच सर्व संपल्यासारखे वाटू लागले. चारही दिशांनी भारतीय सैनिकांचे मृतदेह दिसू लागले. भारताचे जे मोजके बंकर होते ते नष्ट झाले. तंबूंमध्ये आगी लागल्या. बऱ्याच जवानांचे धड बॉम्ब हल्ल्यात
तुकड्यांमध्ये विखुरले गेले. शेवटी आपल्या जवळच्या गोळ्या जवळपास संपल्या. चीनी सैनिक मोठ्या प्रमाणात चारही दिशांनी आले आणि 7व्या व 8व्या पलटणीला त्यांनी घेरले. अगदी समोरासमोर आल्यावर शेवटी हाताने लढाई करीत या दोनही पलटणीतील बहुतेक भारतीय सैनिकांना वीरमरण आले. सूर्जारामने शेवटचा रेडिओ संदेश दिला की आता हाताने लढाई करण्याची वेळ येऊन ठेपली आहे. त्यानंतर पलटण क्रमांक 7शी रेडिओ संपर्क तुटला. मेजर शैतान सिंगांनी जीवित सैनिकांची आणि उपलब्ध सामग्रीची पुन्हा मोर्चे बांधणी केली. मात्र चीनी सैनिकांनी चार्ली कंपनी हेडक्वार्टरवरच हल्ला चढवला. इकडे 7व्या पलटणीतला प्रत्येक शिपाई शेवटपर्यंत लढला आणि मृत पावला. परंतु चिन्यांच्या हाती कोणी लागले नाही. भारतीय सैन्याकडे आर्टिलरी फायर नव्हती आणि सुरक्षेसाठी बंकरही राहिले नव्हते. 7व्या पलटणीतील कोणी जिवंत नसल्याची खात्री चीनी सैनिकांनी केली. मात्र त्या पलटणीतील नायक साहिराम हे पलटणीपासून काही अंतरावर LMGसह पोझिशन घेऊन होते. चीनी सैन्याला एकत्रित होण्याची ते वाट बघत होते. एकाच वेळी LMGतून सर्व चीनी सैनिक टिपण्याची त्यांची रणनीती होती. पण चीनी सैनिक एकत्रित न होताच निघून गेले. साहिराम पुढच्या चीनी तुकडीची वाट बघत बसले आणि पुढची तुकडी येताच साहिरामने LMGतून तुफान फायरिंग केले आणि अनेक चीनी सैनिकांना संपवले. मोठ्या प्रमाणावर त्यांचे सैनिक मारले गेल्यावर चीन्यांनी त्यांची MMG पुढे आणली. नायक गुलाब सिंग आणि लान्स नायक सिंगराम हे त्वरेने त्या MMGला हस्तगत करण्यासाठी त्या दिशेने गेले. मात्र अगदी काही फूट अंतरावर असताना त्यांना गोळ्या लागल्या. क्रमांक 7 पलटणीचे कमांडर जमादार सूर्जारामही त्याच सुमारास शहीद झाले. क्रमांक 7ची पलटण जवळजवळ नष्ट झाल्यावर 8व्या पलटणीचे कमांडर जमादार हरिरामही एका ट्रेंचपासून दुसऱ्या ट्रेंचपर्यंत सतत जात असता सैनिकांना शेवटच्या क्षणापर्यंत लढण्यासाठी प्रोत्साहन देत राहिले. शेवटी त्यांनाही मशीनगन फायरिंगमध्ये वीरमरण आले. क्रमांक 7 आणि 8च्या पलटणी नष्ट झाल्यावर मेजर शैतान सिंग आपल्या कंपनी हवालदार मेजर फुलसिंगांसोबत 9व्या पलटणीजवळ पोचले. क्रमांक 9ची पलटण अजूनही लढत होती. त्यांनी काही अंतर पार केले असतानाच एका पोस्टवरून दुसऱ्या पोस्टवर जात आपल्या सैनिकांचे मनोबल वाढवत असताना चीनी LMGतून आलेल्या गोळीने मेजर शैतान सिंगांचा हात जायबंदी केला. तात्काळ कंपनी हवालदार हरफुल सिंगांनी त्या चीनी सैनिकाला लाईट मशीन गनने मारून टाकले, ज्याने मेजर साहेबांवर गोळी चालवली होती. नर्सिंग असिस्टंटकडून मेजर शैतान सिंगांनी पट्टी बांधून घेतली. सैनिकांना प्रोत्साहन देण्याचे काम ते अशाही अवस्थेत करत होते. एका पोस्टवरून दुसऱ्या पोस्टवर जात होते. व्यवस्थित असलेल्या बंदुका आणि गोळ्या पुरवित होते. कंपनी हवालदार मेजर हरफुल सिंगांनी मेजर साहेबांना सुरक्षित जागी नेण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर चीन्यांनी MMGतून फायर केले आणि भारताचे अनेक सैनिक मारले गेले. 9व्या पलटणीचे कमांडर जमादार रामचंद्र हे सुद्धा त्यांची संपूर्ण पलटण शहीद होईपर्यंत लढत राहिले आणि शेवटी गोळी लागून बेशुद्ध झाले. पण माघार घेतली नाही. त्यांना मृत समजून चीनी सैनिक पुढे निघून गेले. आर्मी मेडिकल कॉर्प्सचे शूर शिपाई नर्सिंग असिस्टंट धरमपाल सिंग दहिया हे सतत या पलटणीपासून त्या पलटणीपर्यंत जात जखमी सैनिकांना मलमपट्टी करीत राहिले आणि शत्रूच्या गोळीने शहीद झाले. त्यांचे मृत शरीर 3 महिन्यांनी जेव्हा मिळाले तेव्हाही त्यांच्या हातात सिरिंज आणि बँडेज तसेच होते. चीन्यांनी मारलेली गोळी त्यांच्या डोक्यावर लागली होती. लढाईत चिमण नावाच्या सैनिकाचे डोके धडापासून वेगळे झाले. शिपाई महेंद्र सिंगांचे दोन्ही पाय कुस्करल्याप्रमाणे तुटून पडले. नाईक हुकुमचंदच्या जवळच्या गोळ्या संपल्या तेव्हा त्यांनी हाताने लढाई करीत कितीतरी चीन्यांना यमसदनी पाठवले आणि नंतर शहीद झाले. रेसलर असलेल्या नायक चंदीरामने रायफलच्या बॅनेटने म्हणजेच बंदुकीपुढे लावलेल्या संगिनीने अर्थात सूर्याने लढाई करीत 6 ते 7 चीनी सैनिकांच्या तो पोटात खुपसून त्यांना मारले. आणखी एक सैनिक रेसलर होता. त्यानेही एकट्याने हाताने लढाई करीत कितीतरी चीनी सैनिकांचा खात्मा केला. शेवटी त्याच्या डोक्यात गोळी लागल्यावरच तो शांत झाला. चीनी सैनिक आणखी पुढे येत गेले आणि भारतीय बंकरांमध्ये घुसत गेले. गोळ्या संपल्यावर भारतीय सैन्याने हाताने जी लढाई केली त्यात नायक सिंगराम नावाचा एक आंतरराष्ट्रीय दर्जाचा रेसलर सैनिक होता. तगडा पैलवान असलेल्या सिंगरामने पहिले रायफलच्या बॅनेटने म्हणजेच समोरच्या संगीन किंवा सूर्याने लढाई केली. चीनी सैनिकांजवळ असे पोशाख होते की त्यातून बरेचदा संगीन त्यांच्या शरीरात जात नव्हती. सिंगराम यांनी रायफलच्या बटनेही त्यांच्यावर प्रहार केले. नंतर आपली संपूर्ण शक्ती पणाला लावत एका चीनी सैनिकाला पाय पकडून उचलले आणि आपटले. त्यानंतरही सिंगरामने हाताने लढाई करीत सुमारे 10 चीनी सैनिक उचलून दगडांवर आपटून मारले. त्यांची डोकी फोडली. सिंगराम शत्रूची डोकी पकडून एकमेकांवर व दगडांवर आपटून मारत होते. हे दृश्य जिवंत सैनिकांनी बघितले आणि त्यांनाही जोश आला. शेवटी चीनी सैनिकांनी त्यांच्या डोक्यात गोळी घातली. जेव्हा
सिंगराम यांना वीरमरण आले तेव्हा चीनी सैनिकांनी आपल्या बंदुका उलट्या करून त्यांच्या डोक्यावर हेल्मेट ठेवून सन्मान दिल्याचे या लढाईत वाचलेले यादव यांनी स्वतः बघितले. हिअर लाईज ए ब्रेव्ह इंडियन सोल्जर म्हणून एक कागदही तिथे लिहून ठेवला. अशी लढाई आणि अशी वीरता चीन्यांनी अपेक्षित केली नव्हती. हे सर्व सुरू असतानाच मेजर शैतान सिंग एका पोस्टवरून दुसऱ्या पोस्टवर जात होते. दरम्यान एका चीनी शेलचा तुकडा आला आणि मेजर शैतान सिंग यांच्या पायावर पडला. जखमी झाल्यावरही सैनिकांचे मनोबल वाढविण्याचा त्यांनी प्रयत्न केला. त्यांचा तंबू नष्ट झाला होता. चारही दिशांनी भारतीय सैनिकांची प्रेते पडली होती. आता रेडिओ आणि लाईन कम्युनिकेशन बंद झाल्याने पुढचा अंदाज घेत जखमी मेजर शैतान सिंगांनी हवालदार फुलसिंग आणि हवालदार जयनारायण यांना सांगितले की तुम्ही लगेच बटालियन हेडक्वार्टरला जा आणि सर्वांना सांगा की आपली चार्ली कंपनी किती वीरतेने लढली आणि मला आता इथेच सोडून द्या. मी इथेच मरणार आहे पण शेवटपर्यंत लढणार आहे. मला फक्त एक LMG आणून द्या आणि एका दगडामागे न्या. फुलसिंग आणि जयनारायण यांनी त्यांना एका दगडामागे नेले आणि नर्सिंग असिस्टंट धरमपाल सिंग दहियाने त्यांच्या जखमांचे बँडेज केले. नंतर एका चीनी सैनिकाचा पूर्ण बर्स्ट त्यांच्या पोटावर झाला. मेजर साहेबांचे आतडे बाहेर येऊ लागले. हे दृश्य पाहून रेडिओ ऑपरेटर रामचंद्रांनी मेजर साहेबांना एका दगडाच्या सहाऱ्याला टेकवले. पुढच्याच क्षणी चीनी सैनिकांनी त्या दिशेने गोळीबार केला आणि कंपनी हवालदार मेजर हरपुल सिंगांना गोळी लागली. मेजर साहेबांच्या हुकमानुसार जे मोजके जिवंत सैनिक होते त्यातील हरपुल सिंग 3 जिवंत सैनिकांसह अखेरपर्यंत लढत राहिले. मरण्यापूर्वी त्यांनी रेडिओ ऑपरेटर रामचंद्र यादव यांना सांगितले की कोणत्याही परिस्थितीत मेजर साहेबांना शत्रूच्या हाती लागू देऊ नका. मेजर शैतान सिंग आता गंभीर जखमी झाल्याने त्यांना ग्लानी येऊ लागली होती. पोटात होणाऱ्या अत्यंत वेदनांमुळे मेजर शैतान सिंगांनी रामचंद्रांना त्यांचा बेल्ट काढून देण्यास सांगितले. रामचंद्रांनी बेल्टला हात लावताच त्यांच्या लक्षात आले की मेजर साहेबांचे आतडे बाहेर आलेले आहे आणि जर बेल्ट काढला तर पूर्ण आतडे बाहेर आले असते आणि त्यांचा प्राण त्या क्षणी गेला असता. म्हणून रामचंद्रांनी बेल्ट काढला नाही. फायरिंग सुरूच होती. मध्येच मेजर शैतान सिंग बेशुद्ध होत होते. मध्येच त्यांना शुद्ध यायची. ते लढाईबद्दल विचारायचे. अखेरपर्यंत लढत राहा, गोळ्या चालवत राहा, बॉम्ब फेकत राहा. चीनी सैनिकांना आपली 1 इंचही भूमी देऊ नका असा आदेश ते देत होते. रामचंद्र यादव यांनी बंदुकीचा पट्टा काढला. मेजर साहेबांना जवळ घेतले आणि तो पट्टा दोघांच्याही कमरेला बांधून त्यांच्यासह गोल गोल घसरत गिरक्या घेत खाली सुरक्षित स्थानाकडे निघाले. दगड आणि बर्फाने व्यापलेल्या त्या पहाडावरून 800 मीटर गेल्यावर एक नाला लागला. तिथून त्यांना कंपनी हेडक्वार्टरपर्यंत न्यायचे होते. तिथे एक दोघांची मदत मिळाली असती. मेजर साहेबांनी त्यांना तिथे असलेल्या दगडांच्या रांगांमध्ये नेण्यास सांगितले. तसे केल्यावर त्यांनी रामचंद्रांना सांगितले की त्यांचा प्राण आहे तोपर्यंत ते लढतील आणि एक अतिरिक्त LMG त्यांनी मागवून घेतली. असे म्हणतात की एक हात जायबंदी झाल्याने त्यांनी तिच्या ट्रिगरवर दोरी बांधून ती पायांच्या बोटात अडकवली आणि चीनी सैन्यावर त्यातूनही हल्ला करण्याच्या पोझिशनमध्ये ते होते. खूप रक्तस्राव झाला होता. रामचंद्र यादव यांना परत तिथून तात्काळ निघून हेडक्वार्टरला जाण्यास त्यांनी सांगितले. रामचंद्र त्यांना तशा अवस्थेत सोडून जाण्यास तयार नव्हते. तेव्हा त्यांनी तो आदेश असल्याचे सांगितले. रामचंद्रांच्या समोरच मेजर शैतान सिंग यांचा सकाळी 8:15च्या सुमारास प्राण गेला. मेजर शैतान सिंगांचे मनगटी घड्याळ त्यांच्या नाडीच्या ठोक्यांवर चालायचे आणि त्यांच्या नाडीचे ठोके थांबताच ते घड्याळही थांबले तेव्हा 8:15 वाजल्याचे ते दाखवत होते. रामचंद्र यादवांनी मेजर शैतान सिंगांचे रक्ताळलेले हातमोजे काढून त्यांचे शरीर दगडांच्या आड असे लपवले की ते संपूर्ण दगड हटविल्याशिवाय दिसू नये. येथून 1 किलोमीटर अंतरावरील कंपनी हेडक्वार्टरवरून एक दोघांची मदत आणून मेजर साहेबांची डेड बॉडी नेऊ असे ठरवून ते निघाले. जखमी असल्याने त्यांनाही तो प्रवास सोपा नव्हता. बऱ्याच वेळाने रेशन पुरवठा व्हायचा. त्या क्वार्टर मास्टरपर्यंत ते कसेबसे पोचले आणि बघतो तर काय, त्या तंबूला चारही बाजूंनी आग लागलेली होती. कमांडकडून आलेल्या आदेशानुसार कंपनी हेडक्वार्टरच्या आपल्या सैनिकांनी ते रिकामे करून त्याला आग लावून शत्रूच्या हाती कोणतेही पुरावे न लागण्याची काळजी घेतली होती व माघारी परतून गेले होते. ना तिथे हवालदार होता, ना वॉशरमन होता, ना सफाईवाला. सर्वच निघून गेले होते. तेवढ्यात एक भारतीय सैन्याची जीप तिथे आली. ग्लानी येत असलेल्या रामचंद्रांना त्यातील सैनिकांनी खुणावले. जीपमध्ये बसवून कमांड हेडक्वार्टरला त्यांना नेण्यात आले. 22 नोव्हेंबरला रामचंद्र सिंगांना जम्मूच्या मिलिटरी हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले. मृत्यूपूर्वी मेजर शैतान सिंगांनी मोटार सेक्शनचे सेकंड इन कमांड नायक रामकुमार यादव यांना मोटार सेक्शनमधील उर्वरित बॉम्ब नकाशे कागदपत्रे चीनी सैनिकांच्या हाती लागू नये म्हणून नष्ट करण्याचा आदेश दिला होता. नायक रामकुमार हे करीत असतानाच त्यांना 20 यार्ड अंतरावरून आलेली शत्रूची गोळी लागली. जखमी अवस्थेतही रामकुमारांनी आपल्या मोटारमधून शत्रूवर हल्ला सुरूच ठेवला. नंतर 303 रायफलमधून गोळ्या चालवत अनेक चीनी सैनिकही टिपले. शेवटी चीनी सैनिकांनी रामकुमारांवर
हँड ग्रेनेड फेकला. एका हँड ग्रेनेडने त्यांचे नाक उडाले. 8 गोळ्या त्यांना लागल्या. गंभीर जखमी झाल्याने ते बेशुद्धावस्थेत गेले. चीनी सैनिकांनी त्यांना मृत समजून ते पुढे निघून गेले. रामकुमार जिवंत होते आणि शुद्धीवर आल्यावर 19 नोव्हेंबरला जखमी अवस्थेत बटालियनच्या हेडक्वार्टरला कसेबसे पोचले आणि झालेल्या युद्धाची कहाणी कथन केली. गोळ्या संपल्यावर हाताने लढणाऱ्या 5 भारतीय सैनिकांना अखेर चीनी सैनिकांनी पकडले. त्यातील एक शिपाई बलबीर सिंगांचा नंतर मृत्यू झाला. शिपाई निहाल सिंग आणि शिपाई रामफल हे चीनी तावडीतून निसटण्यात यशस्वी झाले. काहींच्या मते चौघेही चीन्यांच्या तावडीतून नंतर निसटले. निसणाऱ्यांमध्ये शिपाई निहाल सिंग हे LMG सह मेजर शैतान सिंगांचे पर्सनल गार्ड होते. युद्धाच्या शेवटच्या टप्प्यात निहाल सिंगांना बऱ्याच गोळ्या लागल्याने ते जखमी झाले. त्यांनी LMG डिसअसेंबल केली आणि शत्रूच्या हाती लागू नये अशा ठिकाणी फेकून दिली. जखमी अवस्थेत ते एका बंकरपर्यंत पोचले. थोड्या वेळाने चीनी सैनिक तिथे पोचले. त्यांनी त्यांना युद्धबंदी बनवले. चीनी सैनिकांनी इंग्रजीत त्यांना कमांडरचे नाव वगैरे विचारले, पण त्यांनी स्वतःच्या नावाव्यतिरिक्त कोणतीही माहिती दिली नाही. सायंकाळी 5 वाजता त्यांना चीनी पोस्टवर नेण्यात आले. मलमपट्टी करण्यात आली. मात्र चीनी सैनिक चर्चेत व्यस्त असल्याचे पाहून रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत निहाल सिंग पळाले. त्यांना मार्ग लक्षात येत नव्हता, पण एक कुत्रा जो त्यांच्या कंपनीसोबत नेहमीच असायचा, ज्याला ते खाऊ घालायचे, तो तिथे येऊन पोचला आणि त्याने निहाल सिंगांना कंपनी हेडक्वार्टरचा मार्ग दाखवला. बर्फवृष्टी मोठ्या प्रमाणावर होत होती. 19 नोव्हेंबरला दुपारी 1 वाजता ते कसेबसे हेडक्वार्टरला पोचले. त्यानंतर त्यांना 22 नोव्हेंबरला जम्मूच्या मिलिटरी हॉस्पिटलमध्ये शिफ्ट करण्यात आले. दुसऱ्या दिवशी चीनी सैनिकांनी पकडलेले शिपाई रामफलही सुटून आले. मेजर शैतान सिंगांच्या आणि त्यांच्या बटालियनच्या या पराक्रमाने चीनची जी हानी झाली ती त्यांनी कधी कल्पितही केली नव्हती. चार्ली कंपनीच्या 120 वीर सैनिकांनी त्यांना दिलेल्या धक्क्यातून ते सावरू शकले नाहीत. त्यानंतर चीनने तो पहाड उतरून भारतीय हद्दीत प्रवेश करण्याची कधी हिंमत केली नाही आणि चुशूल ताब्यात घेण्याचे त्यांचे स्वप्न कधीच पूर्ण होऊ शकले नाही. अरुणाचलचा सेला पास आणि लद्दाखचा रेझांगला पास येथे भारतीय सैनिकांनी शूरपणाने केलेला जबरदस्त प्रतिकार आणि चीनची झालेली सैन्यहानी ही त्यानंतर 2च दिवसात 20 नोव्हेंबर 1962 रोजी चीनने केलेल्या युद्धबंदीचे एक कारण मानली जाते. रेझांगलाची लढाई भारतीय सैन्य इतिहासातली सर्वाधिक शूरपणाचे प्रदर्शन करणारी लढाई मानली जाते, ज्यात एका भूभागाचे रक्षण करणाऱ्या जवळजवळ संपूर्ण कंपनीने आपले प्राण त्यागले. शेवटच्या श्वासापर्यंत लढाई करा हा ब्रिगेडियर TN रैना आणि मेजर शैतान सिंग भाटी यांचा आदेश त्यांच्या सैनिकांनी तंतोतंत पाळला. अत्याधुनिक हत्यारांसह आलेल्या सुमारे 4000 चीन्यांशी चार्ली कंपनीचे 124 पैकी 120 भारतीय जवान प्रत्यक्ष लढले. 114 लढाईत शहीद झाले. 5 युद्धबंदींपैकी एकाचा चीन्यांच्या तावडीत मृत्यू झाला. उर्वरित 4 तेथून पळण्यात यशस्वी झाले. सफाई कर्मचारी रामफल, सफाई कर्मचारी बहार यांच्यासह 4 कर्मचारी व शिपाई कंपनी हेडक्वार्टरला अन्य कामी होते. त्यांना कंपनी संपुष्टात येताच कमांड हेडक्वार्टरला नेण्यात आले. पहाटे 3:30ला सुरू झालेली ही लढाई सकाळी 8:15ला संपली, परंतु घरी धमासान लढाई शेवटच्या 1 तासातच झाली. या लढाईत सहभागी C कंपनीचा प्रत्येक सैनिक हिरो होता. कंपनीने आपले प्राण त्यागून जी शूरतेने लढाई केली त्यामुळे केवळ रेझांगलाचा भागच नाही तर लेह, कारगिल आणि काश्मीरही चीन्यांच्या ताब्यात जाण्यापासून वाचले. 1 परमवीर चक्र, 8 वीर चक्र आणि 4 सेना मेडल्स प्राप्त करणारी ही एकमेव कंपनी होती. जवळपास 16 ते 17,000 फूट उंचीवर रेझांगलामध्ये कुमाऊ रेजिमेंटच्या 13व्या बटालियनच्या एका कंपनीची कमांड सांभाळत मेजर शैतान सिंग यांनी मोठ्या प्रमाणावर चीनी सैनिकांकडून झालेल्या हल्ल्याला जोरदार प्रत्युत्तर दिले. चीनी सैनिकांची संख्या मोठी असली तरी भारतीय सैनिक या लढाईत सतत वरचढ ठरले. त्यांनी सर्व मार्गांवर चीन्यांच्या स्वयंचलित तोफा आणि मशीनगन्स रोखून शत्रूला रोखण्याचा आटोकाट प्रयत्न केला. त्यात अनेक चीनी सैनिक मृत्युमुखी पडून सुद्धा त्यांच्या तुकड्या एकामागून एक येतच राहिल्या. बिकट परिस्थितीतही मेजर शैतान सिंग एका पोस्टवरून दुसऱ्या पोस्टवर जात सैनिकांना मार्गदर्शन करीत त्यांचे मनोबल वाढवित राहिले. गंभीर जखमी झाल्यावरही ते सैनिकांना प्रेरित करीत राहिले. आपल्या कमांडरची वीरता पाहून सैनिकही जोशाने लढत राहिले आणि दुश्मन सेनेला त्यांनी नामोहरम केले. सैनिकांनी मेजर शैतान सिंगांना सुरक्षित स्थानी नेण्याचा प्रयत्न केला, तथापि या कृत्यात जवानांच्या जीवास धोका आहे हे जाणून त्यांनी मनाई केली आणि आपणास त्याच ठिकाणी सोडून जीवितांनी सुखरूप स्थळी जावे असा हुकूम दिला आणि स्वतः शेवटच्या श्वासापर्यंत लढत राहिले. शत्रूची संख्या किती आहे याला महत्त्व न देता शैतान सिंगांनी प्रतिकार करण्यासाठी जबरदस्त युद्ध नियोजन केले होते. अद्भुत पराक्रम दाखवीत
भारतीय सैनिकांनी चीनच्या 1300 पेक्षा अधिक सैनिकांना यमसदनी पाठवले. भारतीय सेना दलाच्या इतिहासात रेझांगलाची लढाई मेजर शैतान सिंगांच्या असामान्य पराक्रम आणि नीतिधैर्याने अद्वितीय ठरली. त्यांच्या या पराक्रमाची दखल घेत उत्कृष्ट वीरता प्रेरक नेतृत्व आणि सर्वोच्च बलिदानामुळे 26 जानेवारी 1963 रोजी, ज्याची लागू तारीख 18 नोव्हेंबर 1962 आहे, त्यांना मरणोपरांत अत्युच्च सैनिकी सन्मान परमवीर चक्राने गौरविले गेले. त्यांचे आणि इतर सैनिकांचे पार्थिव फेब्रुवारी 1963 मध्ये मिळाल्याने तत्पूर्वी जाहीर झालेल्या सन्मानपत्रांमध्ये अनेकांचा उल्लेख मिसिंग किंवा लापता असा केलेला आहे. लढाया या सन्मान मिळविण्यासाठी सैनिक लढत नसतात, तरी त्या शूर सैनिकांचा जिवंतपणी किंवा मरणोपरांत सन्मान करणे हे या देशाचे कर्तव्य ठरते. मेजर शैतान सिंगांव्यतिरिक्त जमादार हरिराम, जमादार सुरजाराम, जमादार रामचंद्र, नायक हुकुम सिंग, नायक गुलाब सिंग, नायक रामकुमार यादव, लान्स नायक सिंगराम, शिपाई नर्सिंग असिस्टंट धरमपाल दहिया यांना वीरचक्राने सन्मानित केले गेले. CHM म्हणजेच कंपनी हवालदार मेजर हरफूल सिंग, हवालदार जयनारायण, हवालदार फूल सिंग आणि शिपाई निहाल सिंग यांना सेना मेडलने सन्मानित केले गेले. हवालदार जयनारायण, हवालदार फूल सिंग आणि शिपाई निहाल सिंग हे जिवंत होते. ब्रिगेडियर TN रैना, जे या 114 इन्फंट्री बटालियनचेही ब्रिगेड कमांडर होते, त्यांना चुशुल चिन्यांच्या हाती जाण्यापासून वाचविल्याबद्दल महावीर चक्राने आणि लेफ्टनंट कर्नल HS धिंग्रा, जे त्या भागाचे आणि 13 कुमाऊचेही कमांडिंग ऑफिसर होते, त्यांना त्यांच्या प्रेरणादायी नेतृत्वाबद्दल अतिविशिष्ट सेवा मेडलने सन्मानित केले गेले. या बटालियनला बॅटल ऑनर रेझांगला आणि द थिएटर ऑनर लद्दाखने सन्मानित केले गेले. जखमी झाल्यावर परिस्थिती पाहून मेजर शैतान सिंगांनी हवालदार फूल सिंग आणि हवालदार जयनारायण यांना आणि नंतर रेडिओ ऑपरेटर शिपाई रामचंद्र यादव यांना त्यांच्या प्राणोत्क्रमणापूर्वी परत हेडक्वार्टरला जाण्यास सांगितले होते, जेणेकरून प्रत्यक्ष काय लढाई झाली आणि भारतीय सैनिक प्राण असेपर्यंत चीन्यांशी कसे लढत राहिले, पाठ दाखवली नाही हे जगाला कळावे. पुढे युनायटेड नेशन्स एज्युकेशनल, सायंटिफिक अँड कल्चरल ऑर्गनायझेशन म्हणजेच युनेस्कोनेही सर्वोत्तम शूरपणाने लढल्या गेलेल्या 8 लढायांमध्ये या लढायांची नोंद केली. या मंडळींनी आणि शिपाई निहाल सिंग, रामफल यांच्यासह चीन्यांच्या तावडीतून सुटून आलेल्यांनी तसेच मोटार सेक्शनच्या नायक रामकुमार यादव यांनी लढाईत घडलेल्या घटनांचे वर्णन बटालियन हेडक्वार्टरला केले. जेव्हा रामचंद्र यादव यांना तिथे आणण्यात आले तेव्हा लढाईचा सर्व वृत्तांत त्यांनी सांगितला. रेडिओ ऑपरेटर असल्याने ते मेजर शैतान सिंगांसोबतच दीर्घकाळ होते. सुरुवातीला त्यावर अधिकाऱ्यांचा विश्वास बसला नाही, पण ॲडजटंट DD शुक्ला यांनी सांगितले की रामचंद्र यादव जे सांगत आहेत ते सर्व सत्य आहे. नंतर कमांडिंग ऑफिसर लेफ्टनंट कर्नल HS धिंग्रा आणि ब्रिगेड कमांडर TN रैना यांनीही त्यावर विश्वास ठेवला. कोणतीही लढाई होते तेव्हा त्यातील प्रत्येक घटनेचा एन्क्वायरी रिपोर्ट तयार केला जातो. जेव्हा रामचंद्र यादव यांना दिल्लीला आणण्यात आणले तेव्हा त्यांचे डिब्रीफिंग घेण्यात आले. नेमके ते जे स्टेटमेंट द्यायचे त्याविरुद्ध कमांडर स्टेटमेंट द्यायचे. कमांडरच्या मते रामचंद्र यादव हे वेड्यासारखे बरळत होते आणि ते जर असेच बोलतील तर त्यांचे कोर्ट मार्शल केले जाईल असेही त्यांनी सांगितले. एवढे मोठे चीनी सैनिक कंपनीच्या 120 सैनिकांनी मारणे त्यांना शक्यच वाटत नव्हते. रामचंद्र यादव यांनी सांगितले की तुम्ही सगळे एकदा त्या ठिकाणी चला, मी तुम्हाला तिथे दाखवू शकतो, सांगू शकतो की आम्ही एवढे मोठे चीनी सैनिक कसे मारले. तुम्हाला तिथे मेजर साहेबांची बॉडी, त्यांचे रक्ताने माखलेले ग्लोव्ज दिसतील. प्रत्येक जवानाची बॉडी मिळेल ज्यांनी छातीवर गोळ्या झेलल्या आहेत. बटालियनचे कमांडर ब्रिगेडियर TN रैना हे अत्यंत भावूक झाले होते. त्यांनी चौकशी अधिकाऱ्यांना सांगितले की विश्वास ठेवा, प्रत्येक जवानाने त्यांना मातृभूमीसाठी जे करता येईल ते सर्व केले आणि प्राण त्यागले. तुम्ही तिथे येऊ शकता आणि बघूसुद्धा शकता. त्यानंतर दिल्लीच्या अधिकाऱ्यांनी यावर विश्वास ठेवला आणि म्हटले की त्याची आवश्यकता नाही, आम्हाला जे तपासायचे होते ते आम्ही तपासले. तुम्ही जे म्हटले ते सर्व नोंदवले आहे आणि प्रत्येक सैनिकाने 10-10 चीनी सैनिकांना मारले हे आम्हाला पटले आहे. दिल्लीत एन्क्वायरी रिपोर्ट्स आणि 26 जानेवारीला दिल्या जाणाऱ्या सन्मानाची कागदपत्रे तयार होत होती. रेझांगलाच्या लढाईतील बहुतेकांना लापता दाखविण्यात आले होते. सैनिकांच्या कुटुंबांनी त्यांचा शोध घेण्यासाठी सरकारकडे तगादा लावला. झाले असे होते की रेझांगला परिसरात नोव्हेंबरपासूनच हलकी आणि लढाईनंतर मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टी झाली होती. 17 नोव्हेंबरच्या रात्री आलेल्या हिमवादळानंतरही आणखी हिमवादळे आली. युद्धबंदी होताच तो भाग नो मॅन्स लँड म्हणून घोषित केल्याने नंतर कोणालाही तिथे जाता आले नाही.
सैन्य वापसीमुळे खालच्या बेसवरील सर्व चौक्यांतील सैनिकही परतले होते. कोणालाच बरेच दिवस माहिती नव्हते की त्या तुकडीतील सैनिकांचे काय झाले. त्यांना युद्धबंदी बनवले की ते पळून गेले. अशा अनेक शंकांनी त्या सैनिकांच्या गावांमध्ये त्यांच्या कुटुंबियांनाही मोठा त्रास गावकऱ्यांकडून झाला. त्यांच्या मुलांना भगवडे के बच्चे असे म्हणून हिणवले गेले. त्यांना शाळेतून काढून टाकले गेले. त्यांच्या कुटुंबाला वाळीत टाकल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली होती. 1962च्या चीन युद्धात बहुतांश ठिकाणी झालेल्या पराभवामुळे भारतीय सैन्यावर मानहानीकारक जीवन जगण्याची वेळ आली होती. वास्तविक कोणत्याही पोस्टवर कोणत्याही सैनिकाने युद्धाला पाठ दाखवली नव्हती, पण राज्यकर्त्यांच्या चुकीच्या धोरणाचा आणि सैन्याधिकाऱ्यांच्या मतांना न स्वीकारल्यामुळे भारतीय सेनेवर काळा डाग लागला. अशा परिस्थितीत देशभरात उसळलेल्या तिरस्काराच्या लाटेला दूर करण्यासाठी दीर्घकाळ जावा लागला. एका NGOने पुढाकार घेऊन हे शूर लढवय्ये सैनिक स्वतःच्या प्राणांची बाजी लावत अखेरच्या श्वासापर्यंत कसे चीन्यांशी लढले हे पटवून दिले आणि ही माणसे हिरो आहेत, भगवडे नाहीत याचे पुरावे दिले. दरम्यान 1963 जानेवारी महिन्यात एक लद्दाखी मेंढपाळ चुशूलवरून भटकत रेझांगलाच्या पहाडी परिसरात गेला असता त्याला अनेक भारतीय सैनिकांची प्रेते, तुटलेल्या बंदुका, वापरलेल्या गोळ्या, रिकामे मॅगझिन्स पडलेले दिसले. सैनिकांच्या हातात त्यांची शस्त्रे तशीच चीन्यांच्या दिशेने ताणून मोडक्या अवस्थेत होती. तो घाबरून गेला. नंतर त्याने खाली असलेली भारतीय सैन्याची चौकी गाठली. तिथे त्याने तो वृत्तांत सांगितला. तात्काळ हेडक्वार्टरला कळविण्यात आले. बर्फ ओसरल्यावर भारतीय सैन्याची एक छोटी तुकडी इंटरनॅशनल रेड क्रॉस सोसायटीच्या प्रतिनिधींसह फेब्रुवारी 1963 मेंढपाळाने आणि जिवंत राहिलेल्या सैनिकांनी सांगितलेल्या ठिकाणी पोचली. त्यांना दिसले की सर्व भारतीय सैनिकांची मृत शरीरे पडलेली असून ती बर्फामुळे फ्रीज झाली होती. मेजर शैतान सिंगाचे मृत शरीर त्याच दगडांच्या कपारीत मिळाले जिथे त्यांना बर्फाने झाकून टाकले होते. त्यांचे रक्ताने माखलेले ग्लोव्ज मिळाले. नर्सिंग असिस्टंटने हाताला, पायाला आणि पोटावर केलेले बँडेजही दिसले. सैनिकांच्या शरीरावर कितीतरी गोळ्यांच्या जखमा होत्या. त्यांनी छातीवर गोळ्या झेलल्या होत्या, पाठीवर नाही हे स्पष्ट दिसत होते. तशाही अवस्थेत त्यांनी आपल्या हातात मोडलेल्या रायफली पकडलेल्या होत्या. अनेकांच्या रायफलींचे बट तेवढे हातात उरले होते. मृत नर्सिंग असिस्टंटच्या हातात सिरिंज आणि बांधायच्या पट्ट्या तशाच होत्या. 30-32 सैनिकांच्या जखमांवर त्याने बँडेज बांधले होते आणि बँडेज बांधत असतानाच तो तिथे गतप्राण झाला होता. काही सैनिक हँड ग्रेनेड फेकण्याच्या पोझिशनमध्ये होते. एका हातात काढलेली पिन आणि दुसऱ्या हातात बॉम्ब. चीन्यांनी त्याच्या हातातला ग्रेनेड काढण्याची हिंमत केली नव्हती. गोळ्या संपल्यावर बंदुकीच्या संगिनीने लढणाऱ्यांच्या हातातल्या संगिनीही त्याच क्रॉचिंग पोझिशनमध्ये त्यांच्या हातात होत्या. अशी एकूण 96 सैनिकांची शरीरे मिळाली. ते दृश्य पाहून तिथे असलेला प्रत्येक भारतीय सैनिक अक्षरशः रडला. त्या भागाचे कमांडिंग ऑफिसर ब्रिगेडियर रैना यांनाही अश्रू आवरेनासे झाले. आलेल्या समितीतील अधिकाऱ्यांनाही गहिवरून आले. स्वतः ब्रिगेडियर TN रैना यांनी 13 कुमाऊच्या त्या शूरवीरांचे तिथेच कंपनी हेडक्वार्टर समोर संपूर्ण सैनिकी सन्मानासह आणि वेदमंत्रोच्चारात सामूहिक अंत्यसंस्कार केले. मेजर शैतान सिंगांचे पार्थिव जोधपूरला नेण्यात येऊन सैनिकी इतमामाने त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यावेळी त्यांना मानवंदना देण्यासाठी उसळलेली गर्दी अभूतपूर्व अशी होती. 1964 आलेला हकीकत हा चित्रपट काही प्रमाणात रेझांगलाच्या लढाईवर आधारित होता. चार्ली कंपनीने दाखवलेल्या शौर्याबद्दल रेझांगला येथे जिथे लढाई झाली त्यापासून काहीसे खाली रेझांगला वॉर मेमोरियल उभारण्यात आले आहे. या कुमाऊ वॉर मेमोरियलला अहिरधाम असेही म्हणतात. एक मेमोरियल स्टोन तेथे लावण्यात आलेला आहे. त्यावर थॉमस मॅकॉलीच्या कवितेतील ओळी कोरण्यात आल्या आहेत. हाऊ कॅन ए मॅन डाय बेटर दॅन फेसिंग फिअरफुल ऑड्स फॉर द ॲशेस ऑफ हिज फादर्स अँड टेम्पल्स ऑफ हिज गॉड्स. या कंपनीतील बरेचसे सैनिक दक्षिण हरियाणाच्या अहिरवाल भागातील रेवाडी, नरनौल, महेंद्रगडच्या परिसरातील होते. म्हणूनच रेझांगला मेमोरियल रेवाडीमध्ये स्थापन करण्यात आले आहे. रेवाडीच्या मेमोरियलमध्ये सविस्तर नमूद आहे की त्या दिवशी चार्ली कंपनीचे 114 कुमाऊ जवान कसे शहीद झाले आणि त्यांनी चीन्यांचे 1300 सैनिक कसे मारले. त्या लढाईत जिवंत असलेले चार्ली कंपनीचे रेडिओ ऑपरेटर आणि हरियाणातील रेवाडीच्या मोहनपूर गावचे रहिवासी ऑनररी कॅप्टन सुमेदार रामचंद्र यादव, LMG चालवणारे मेजर शैतान सिंगांचे पर्सनल बॉडीगार्ड रेवाडीचे हवालदार निहाल सिंग, राजस्थानच्या बिघाना गाव अलवर जिल्ह्याचे अल्फा कंपनीचे कॅप्टन सतपाल सिंग यादव यांनी वेळोवेळी मुलाखती दिल्या आहेत ज्यात त्यांनी त्या युद्धातील प्रत्यक्ष घटनेचे कथन केले आहे. कुमाऊ रेजिमेंटची 13वी बटालियन
ही चुशूलच्या धावपट्टीच्या आणि परिसराच्या रक्षणासाठी गेली होती. त्यातले बहुतांश सैनिक हे हरियाणाचे आणि सामान्य भूभागावरील होते. त्यांनी त्यांच्या आयुष्यात बर्फ कसा पडतो हे सुद्धा बघितले नव्हते. ना तर त्यांच्याजवळ चांगली शस्त्रे होती, ना थंडीचे कपडे. नेहमीच्या सुती पॅन्ट्स, हलक्या जर्सी, हलके कोट त्यांना दिल्या गेले होते. पायात बर्फात घालायचे बूट त्यांच्याजवळ नव्हते. एवढ्या उंचीवर राहण्याच्या सवयीसाठी कालावधीही मिळाला नव्हता. 2 दिवसांच्या पूर्वसूचनेवरून त्यांना काश्मीरच्या बारामुल्लातून लेह आणि नंतर चुशूलला 652 किलोमीटरचा कठीण प्रवास करीत पोचावे लागले होते. तरी त्यांनी विना तक्रार आपले कर्तव्य पार पाडले आणि एवढे मोठे बलिदान देऊन मातृभूमीचे रक्षण केले. त्या लढाईच्या प्रत्यक्ष 6 साक्षीदारांपैकी आज 4 जिवंत आहेत. युद्धाच्या त्या घटनेने व्यथित आणि मेजर शैतान सिंगांच्या पराक्रमाने प्रभावित झालेल्या कवी प्रदीप यांनी माहीमच्या रस्त्यांवर फिरत असताना एका पानाच्या दुकानातून रिकामे सिगरेटचे पाकिट मागितले आणि रस्त्यातल्या एका व्यक्तीचे पेन घेऊन ओळी लिहिल्या. जो शहीद हुए है उनकी जरा याद करो कुर्बानी. शहीदांच्या कुटुंबासाठी 27 जानेवारी 1963 रोजी दिल्लीत नॅशनल स्टेडियमवर एक कार्यक्रम आयोजित केला होता. त्यात लता मंगेशकरांनी, सी रामचंद्रांनी संगीतबद्ध केलेले ते अजरामर गीत गायले. त्या गीतातही 10-10 को एक ने मारा हा उल्लेख येतो आणि नंतर भारताच्या एका सैनिकाने कितीतरी चीनी सैनिक मारल्याचे चीननेही मान्य केले होते. सैनिक हा मातृभूमीच्या रक्षणासाठी सैन्यात भरती होतो आणि मातृभूमीच्या रक्षणार्थ अभिमानाने शहीद होतो. मेजर शैतान सिंग भाटी आणि रेझांग लाची शौर्यगाथा साकारणाऱ्या त्या पराक्रमी वीरांना सल्यूट. जय हिंद.